अंजली दमानिया आहेत, ज्यांनी या प्रकरणी सातत्यानं आवाज उठवलेला होता. अंजलीताई, आत्ताची जी मोठी बातमी आपण बघतोय, तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? मी आता हत्येच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड यांना उद्या कोर्टात हजर करणार असं मी ऐकलंय. ते ऐकून जरा तरी कुठेतरी बरं वाटलं आणि असं वाटलं की आता न्याय होईल अशी अपेक्षा तरी आपण करू शकतो. पण आतापर्यंत आपण बघितलं की SIT आणि CIDची चौकशी लावण्यात जो विलंब झाला आणि आज सगळ्यात त्याच्यात जे न्यायाधीश अपॉइंट होणार होते ते देखील झाले नव्हते. त्याच्यावरनं कुठेतरी दिरंगाई होते हे स्पष्ट दिसत होतं. आणि SIT जी पहिली स्थापन करण्यात आली ती सगळ्या बीडच्या अधिकाऱ्यांची होती, त्यामुळे तिथे योग्य दिशा मिळत नाहीये, कारण ते सगळे अधिकारी कराडच्या अतिशय जवळचे त्यांचे समर्थक होते. तर अशांकडे हे तपास देणं कितपत योग्य होतं. त्यानंतर मी 4 अधिकाऱ्यांना काढलं गेलं. मग मी मुख्यमंत्र्यांना जेव्हा भेटले तेव्हा त्यांना सांगितलं की पूर्ण SIT ही डिसबँड झाली पाहिजे आणि बाहेरच्या जिल्ह्यातनं अधिकारी घेतले गेले पाहिजे. हे जेव्हा मांडलं त्याच्यानंतर काल ती SIT डिसबँड झाली आणि आज मकोकामध्ये यांना कस्टडी देखील देण्यात आली आहे. ते ऐकून जरा बरं वाटलंय. आता आपण आशा तरी करू शकतो की न्याय होईल. ओके. मुख्यमंत्र्यांना तुम्ही भेटला होता, त्यांनी आश्वासन दिलेलं होतं. मुख्यमंत्री दिलेल्या शब्दाला जागलेत असं तुम्हाला वाटतंय का? नाही, दिलेल्या शब्दाला मी बरीच मागणी केली होती. पूर्ण 10 मुद्दे होते. त्याच्यापैकी आतापर्यंत 3 मुद्दे त्यांनी ऐकलेत असं दिसतंय. आणि जी मी मागे शस्त्र परवाने आहेत त्याची चौकशी लावा, नको ते रद्द करा हे म्हटलं. 300 रद्द झाले असं जेव्हा बातमी ऐकते तेव्हाही बरं वाटलं होतं. पण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यात जो वेळ गेला आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी पुरावे नष्ट झालेत की काय अशी शंका देखील मनात येते. कारण 9 तारखेची हत्या होती आणि CIDची जी चौकशी आहे ती 28-29 पासून सुरू झाली आणि SITची तर त्याहूनही नंतर. त्यामुळे एवढा जो कालावधी गेलाय त्याच्यामुळे थोडासा मनात नक्कीच शंका येते. बघू आता पुढे काय होतं, पण जोपर्यंत न्याय होणार नाही तोपर्यंत लढत राहणार एवढं नक्की. तुम्हाला असं वाटतं की चौकशीच्या कक्षा ज्या आहेत त्या आता बऱ्यापैकी रुंदावलेल्या आहेत का? यापेक्षा अजून चौकशीच्या कक्षा रुंदावणं गरजेचं आहे? अजूनही काही लोक याच्यामध्ये समाविष्ट असू शकतात असं तुम्हाला वाटतंय का? नाही, अजूनही 1 डॉक्टर आहेत त्यांचं पण नाव येणं बाकी आहे आणि अजून एक व्यक्ती आहे त्यांचं पण नाव येणं बाकी आहे. त्याची काही माहिती जी माझ्याकडे आली होती ती मी ताबडतोब SP आणि मुख्यमंत्र्यांकडे दिलेली आहे. आता त्याच्यात मी केस देखील 6 तारखेचे सगळे CCTV फुटेज आणि CDR हे मी जप्त करायला सांगितले. ते आता पुढे जप्त झाले तर त्यातनं बरंच काही बाहेर येईल. धन्यवाद अंजलीताई, तुम्ही दिलेल्या संपूर्ण प्रतिक्रियेबद्दल. आपण अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया ऐकत होतो.